हाय गाईज, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. इथं ऐकणं सर्वात आधी पहिलं मी आंघोळ वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर ना आर्यनला आंघोळ घातलं, त्याला आवरवलं. मी तर बिस्तर वगैरे घडी करायचं होतं, म्हणलं आर्यन खेळतोय तोपर्यंत बराबर इथं हा बिस्तर वगैरे घडी वगैरे करून घ्यावा म्हणलं. बाकीची सर्व कामे पडलेली आहेत. इथं ना काल कपडे धुतलेले अजून घडी करायची होती, म्हणलं ती निवांत करता येते. बाकीचं पहिलं कामं आवरून घ्यावं. इथं आर्यनला बसवलं, त्याला एक ना बारीक चपातीची तुंडकं वगैरे करून दिलं, म्हणजे तो खात बसेल. तर टी व्हीवर त्याला लहान मुलांचे कार्टून वगैरे लावून दिलं ना, ते बघत बघत खातोय, म्हणजे मला सतवत नाही जादा. तर मग भराभर राहिलेले कामं भराभर आवरून घ्या म्हणलं. हातरून वगैरे बाहेर घातले, तर वल्ली कपडे थोडी बाहेर वगैरे घालून घेतले. त्या आर्यनचं खाणं कमी आणि सांडणं जास्त चालू होतं. त्याला खायला दिलं खरं ते खाणं कमी आणि खाली बेडवर सगळं पसारून टाकलेलं. आणि लहान मुलांचं असं असते, खाणं कमी आणि सांडणं जास्त असतं. त्याच्यानंतर ना देवपूजा वगैरे करायला घेतली. तर मी ना संक्रांत होतं म्हणलं, देवाच्या पाया वगैरे पडलं, पूजा वगैरे केली, प्रार्थना केली. असं दिवस हसत खेळत जाऊ दे देवा म्हणलं, देवाला हात जोडलं. बाकीच्या कामाला सुरुवात केली. भांडे वगैरे किचन सकाळी टिफिन दिल्यानंतर ना किचनवर एवढा भांडे पडलेले, म्हणलं भांडे वगैरे भराभर घासून घेऊया. आर्यनकडे लक्ष देत देत बघावं करावं लागते, कारण का घेणारं कोण नाही माझ्याशिवाय. मग ते एकदम रडायला चालू ना, बाकी सगळे घरातले कामं पडतात. तो नॉनस्टॉप रडत असतो, तो शांतच होत नाही जोपर्यंत त्याला घेत नाही तोपर्यंत. मग त्याला जोपर्यंत खेळतो ना, माझ्या हाताने जेवढं काम होते तेवढं मी कामं करून घेते. नंतर ना तो रडायला लागला, त्यालाच घेऊन बसायला लागते. नंतर ना ते झोपी गेला तर बाकीचे सगळे घरातले कामं करावं लागते. हिने असली तर थोडी मला मदत होऊन जाते, नाही तर इतर वेळी सगळं मलाच करावं लागतं. मग ते खेळायला लागले म्हणलं, भराभरा भांडे वगैरे किचन वगैरे पुसून घ्यावं. बाकीचं अजून कामं बाकीचे पडलेले कपडे वगैरे एवढी घडी करायचे पडलेले आहेत. आणि एकतर वाड्याफोड्या उठल्यामुळे मी डोक्यावरनं आंघोळ केले आज. आणि केस 8 दिवस तर मी इचरलं नाही, हात लावलं नाही. पहिला तर मी केस इचरून घेणार आहे आर्यन झोपल्यानंतर ना. गुत्ता तर एवढं भरपूर झालं आणि त्याच्या डोक्याच्या फोड्या उठलेल्या ना, त्याच्यामुळे मला भीती वाटत होती कंगवा इचरायला. मग इथे किचन वगैरे पूर्ण क्लीन वगैरे करून घेतलं. इथं आर्यनसाठी म्हणलं एक ॲपल काय का नाही बारीक कट करून द्या म्हणलं, ते तर खाते काय बघू. खरं त्याला वगैरे ॲपल कट करून दिलं, खरं त्याचं खायचं कमी, ती बी सांडायचं चालू होतं. इथं बारीक बारीक पिसं करून दिलं का नाही, थोडं मीठ मारून, तो चांगला आवडीनं खातोय. खरं आता बघू तो खातोय का नाही. तरी बी त्याचे नाटकेच खाण्यापिण्याला 2 दिवस तर चालू आहे. त्याला दिलं खायला तर तो खायत नव्हता. ह्याची अशी नाटकं होती. चला तर बाय, पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू.